नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीचं तक्कू। यासाठी लागणारे साहित्य आहे कैरी आहे, ही 1 वाटी कैरी घेतली आहे मी। ही कमी आंबट असणारी जी तोतापुरी आंब्याची कैरी येते ती घेतलेली आहे आणि त्याच्या निम्मा मी कांदा घेतला आहे। इथे कैरी आपल्याला जास्त घ्यायची आहे, कांदा कमी घ्यायचा आहे। हे तिखट आहे, दाण्याचं कूट आहे, गूळ आहे आणि मीठ आहे। चला तर सुरू करूयात कैरीचं तक्कू। आपण सर्वप्रथम ही कैरी घालून घेऊयात। 1 वाटी कैरी आहे ही। त्यानंतर आपल्याला कांदा लागणार आहे, तो आपण टाकूयात। आपल्याला ह्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाहीये, हळदही टाकायची नाहीये, फक्त लाल तिखट, मीठ आणि गूळ यामध्येच आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय। थोडंसं लाल तिखट टाकूया आपण यामध्ये। तुम्हाला कितपत तिखट हवं असेल पण आधी कमीच टाकूया। 1-2 चमचे लाल तिखट खूप होतं यासाठी। हे मिक्स करूयात आपण। खूप छान पदार्थ आहे हा, कांद्यामुळे थंडावा येतो। कैरी पण आता उन्हाळ्याच्या सीझन मध्ये आपल्याला अवेलेबल असते। हे सगळं मिक्स करायचंय आपल्याला। त्यानंतर मीठ टाकायचंय। आपण मीठ कमी जास्त करू शकतो, नंतरही तुम्हाला जर वाटलं कमी झालंय मीठ तर आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो पुन्हा। हे असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर आपण टाकणार आहोत दाण्याचं कूट। दाण्याचं कूट थोडंसं जास्तच टाकायचंय। हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। तुमची कैरी कितपत आंबट आणि कोणत्या आंब्याची आहे, आंबट असेल तर गूळ आपल्याला जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे। मी इथे 1 वाटी घेतली आहे, कारण ही कमी आंबट असते कैरी, म्हणून मी इथे 1 वाटी गूळ घेतलाय। तुम्हाला जर वाटलं की आंबट लागतंय तर तुम्ही त्यामध्ये आणखीन गूळ घालून ॲडजस्ट करू शकता। हे सगळं मिक्स करून आपण आता बरणीमध्ये भरून ठेवायचंय। 1-2 तासामध्ये हे आपल्याला खायला तयार होतं, कारण की गूळ विरघळला त्याच्यामध्ये सगळा मिक्स झाला की आपल्याला ते खाण्यासाठी तयार होतं। खूप छान। तुम्ही इथे पाहू शकता, आता आपलं हे कैरीचं तक्कू तयार आहे। यामध्ये गूळ मिक्स झालाय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता। आणि मी ही कैरी घेतानाच त्याची साल काढून घेतलं होतं आणि किसून घेतली होती। कांदा पण आपल्याला किसूनच घ्यायचा आहे, दोन्ही किसून घेतलं की ते पटकन एकजीव होतं। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।